रात्रीचे वाजलेले आहेत 12:45 आणि अजून आम्हाला 150 किलोमीटर कव्हर करायचं। आम्ही हायवेवरती एका साईडला गाडी उभी करून थांबलेलो आहोत, कारण जी 5ची गाडी ना आमच्या बरोबर सेकंड कारमध्ये आपले 5-7 मित्र आहेत। ते काय आवाज येत होता, आरवेंची नारकोंडी लागली। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ही आपली निलंबरी आणि मागे ही आपली दुसरी गाडी। हे 2 गाडी आणि या गाडीवरती आपल्याला झेंडा दिसत असेल। मागे झेंडा आहे, पुढे गाडीला हार आहे आणि टायरच्या खाली लिंबू वगैरे ठेवलेले आहेत। तर यावरून आपल्याला अंदाज येईल की कुठेतरी आपण 2 गाडी घेऊन लॉंग टूरला जात आहोत। आणि आपण कुठे जात आहोत आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे। मी सुरुवातीला कसं नाही की आपल्याला डिस्क्लोज नाही करणार। हा एवढा आपल्याला अंदाज देतो की 8 तासाचा रस्ता आहे आणि आम्ही 12 तास समजून चालत आहोत, कारण आता 11:30 झालेले आहेत। एका मित्राची आम्ही वाट बघत आहोत, तो आला की गाडीमध्ये बसला की तो आम्ही गाडी काढणार। तर हे आमचे मित्रमंडळी आहेत सर्व। लास्ट टाइम पण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आपण जो लास्ट टाइम सोलापूरचा टूर झालेला, तर हे सर्व आपली गँग होती आणि अजून 2-3 आहेत ते पण होते। तर या जर्नीमध्ये आम्हाला कंटिन्यू करा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आहोत आम्ही। आपले दोन्ही गाड्या इथं उभ्या आहेत आणि कसं नाही की भूक लागली आहे खूप, आणि आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मागे बसायची व्यवस्था करत आहोत। हे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आहोत आम्ही आणि फूड मॉल आहे आणि फूड मॉलच्या बाजूला ओपन स्पेस आहे, तिथे आम्ही आता जेवायला बसणार आहोत। राहुल काय शोधतोय? चायनीज नाईफ। चायनीज नाईफ आता चायनीज बनवणार आहे मंगेश। नागपूरवरून आलाय। मंगेशला बर्गर हवं होतं। हा दुपारी 2 वाजले की बर्गर खातो, पण बर्गर काय विचारायला भेटला नाही। गाडीमध्ये एक असे माननीय मुख्यमंत्री आहे, त्यांच्यामुळे आम्हाला काय खायला नाही भेटलं। सर्वांचे टिफिन बाहेर येत आहेत। प्रवासाचा फेवरेट डिश पुरी, बटाट्याची भाजी, चपाती पुरी भाजी मार्केट आणि राहुलने काहीतरी स्पेशल आणलं असेल। राहुल गेल्या वेळेला राहुलने खरडा आणलेला नाही, खरडा नाही, मग या वेळेला भरीत। अरे वा, देशी वांग्याचा भरीत। देशी वांग्याचा भरीत। हे बघा मित्रांनो, झणझणीत वांग्याचा भरीत, झणझणीत एकदम सुटला ना तोंडाला पाणी। सुक्या बोंबीलची चटणी म्हणजे चपाती बरोबर एकदम जबरदस्त। आणि आम्हाला ना खूप जोरदार भूक लागलेली आहे, कारण 2:15 झालेले आहेत आणि सकाळी 4, 5, 6ला सर्व उठलेले आहेत आणि प्रवासामध्ये आपल्याला माहित आहे की काय थकवा असतो। तर मी जेवून घेतो। तर आपल्या डिशमध्ये काय काय आहे? चपाती घेतली मी, पुरी, वांग्याचा भरीत, बटाट्याची भाजी आणि मूगची भाजी। मुंबई एक्सप्रेस हायवे फूड मॉल आहे, पण फूड मॉलमध्ये न जेवता आम्ही घरगुती जेवण जेवत आहोत। तर असाच अनुभव कोणी घेतलेला आहे आपण कमेंटमध्ये सांगा। एक नंबर चपाती बरोबर वांग्याचा भरीत, जबरदस्त टेस्ट। कॉम्बिनेशन मस्त आहे ना, चपाती बरोबर आहे वांग्याचं भरीत, पुरी बरोबर आहे भाजी। स्पेशल रोटी आहे, मी उघडतोय। बघूया राहुल कोणती रोटी आता आपल्याला दाखवतोय। ही रोटी आहे, घी मध्ये बनवलेली रोटी आहे। अरे वा, प्रत्येकाने याचा आस्वाद घ्यावा, मजा येईल खायला। मंगेशला देणार की नाही खायला? मंगेशला हे नाही आवडत। मंगेशला घी हजम नाही होत। मंगेशला हजम होत नाही। तुम्हाला समजच असेल, घी कोणाला हजम होत नाही ते माझ्या ना म्हण काय आहे। मंगेश काय काय घेवाली रोटी? मंगेशला हजम होत नाही, मंगेशला घी हजम होत नाही, ऍसिडिटी होते। गोली टाके आला। फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि 3:11 झालेले आहेत आणि आपल्याला अजून लॉंग जर्नी आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेट आम्हाला 350 किलोमीटर अजून कव्हर करायचे आहे आणि आताची फक्त 73 किलोमीटर कव्हर झालेले आहेत। आणि जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे थंडीचे दिवस आहेत आणि काळोख खूप लवकर होतो। चला बसा, चला तर गाडीमध्ये बसूया, गाडी ऑन करूया। आणि आपली ही गाडी पुढे चाललेली आहे, 7 मित्र त्या गाडीमध्ये बसून आहेत। जस्ट आता मी पुण्याला एंट्री केली, म्हणजे एक्सप्रेस हायवे सोडल्यानंतर मेन रोड वरून मी लेफ्ट मारला आणि जसं पुण्यामध्ये मित्रांनो मी एंट्री केलं ना तर आपल्याला दाखवतो इथे काय सीन आहे।
रस्ता दिसतोय पूर्ण ओला. पाऊस पडत आहे डिसेंबरमध्ये पाऊस. क्या लग रहा पुन्हा जा रे की कर्जत? सस्पेन्स. नाही पण डिसेंबरचा पाऊस आहे की जून जुलैचा पाऊस? जुलैचा पाऊस डिसेंबरमध्ये. डिसेंबरमध्ये. कसं ना मित्रांनो, आमचे लगेजेस आहेत ना वरती आणि डिसेंबरमध्ये पाऊसची अपेक्षा नव्हती आणि ऑन दी वे आहोत आणि सडनली पाऊस पडायला लागला तर बॅग्स वगैरे भिजतात आहे मित्रांचे, म्हणून लगेच ना त्याला कव्हर करून घेतोय. एवढ्याशा पावसात पण खेकडा बाहेर आला. तर मित्रांनो बघा, एवढा जोरदार पाऊस आहे, अंदाज लावू शकता आपण. आज आहे 28 डिसेंबर. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 17:41 म्हणजे 5:40 आणि पुण्यामध्ये जोरदार पाऊस आहे. आजच्या तारखेमध्ये आपल्या इथे पाऊस पडलेला आहे. प्लीज कमेंट करा आणि बोला आम्हाला. तर मित्रांनो, आता आहे ना रात्रीचे वाजलेले आहेत 12:45 आणि अजून आम्हाला 150 किलोमीटर कव्हर करायचं. आम्ही हायवेवरती एका साईडला गाडी उभी करून थांबलेलो आहोत, कारण जी 5ची गाडी ना आमच्याबरोबर सेकंड कारमध्ये आपले 5-7 मित्र आहे ते. तर ती गाडी कदाचित काहीतरी इश्यू झालेला आहे की बंद पडली आहे की काय, आवाज येत होता म्हणून ते लोक मागे थांबलेत. हे गाडी ना मित्रांनो बघा आता साईडला उभे करत आहोत, कारण गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर आपण पुढे जाऊन बघूया काय इश्यू आहे. हा आमचा गेअर बॉक्स सुटला आहे. टिश्यू पेपर घे. त्याच्यामध्ये आता काय जान नाही राहिली. आता ते आम्ही उद्या बघू. इथे पुढे आहे ना 3 मिनिटाचा अंतरावरती ना गॅरेज दाखवत आहे आपल्याला ऑनलाईन. तर तिथे जाऊन चौकशी करतो आणि कोण असेल तर त्याला घेऊन येतो, कारण गेअर बॉक्स गाडीचा तुटलेला आहे, म्हणजे गाडी पुढे जाऊ शकतच नाही. कसं आहे ना, आपला गाडीचा गेअर बॉक्स तुटत आहे, गाडी पुढे जाऊ शकतच नाही आणि गेअर बॉक्स ते रिपेअर करणं खूप कंपल्सरी आहे. रात्री आता 1 वाजता आहे तर काय मदत मिळणार ऑप्शन नाही, तर गुगलवरती बघू उचलला होतं ठीक आहे. ही आपली गाडी आणि आम्ही हेल्प मागितलं, टोची गाडी घेऊन येतोय आणि आपली गाडी टो करणार आहे, गॅरेजला घेऊन जाणार आहे. आणि या गाडीमधले ते माणसं होते आपले. इथे काय आधी गाडी चालवत होता, हे पण थकलेत. हा कोण अजय झोपलाय, राहुल, मी, राजेश आम्ही आता उभे आहोत. मंगेश आतमध्ये झोपलाय. सीन झाला आमचं बरोबर. आर्वींची नारकोंडी लागली. आर्मींची नरकुंडी लागली. हे आर्मींची नरकुंडी लागली बोलते. फोन केला कधी आता? हा त्याला कसं समजलं? फोन केला बोलतो कुठे तुम्ही पोहोचले की नाही बरोबर. हा नाही पोहोचलो आम्ही लोक. आणि होतो प्रवास आहे, प्रवासामध्ये काय पण होऊ शकतो. सर्व तयारी ठेवणं गरजेचं असतो आपल्याला. 2:15 वाजलेले आहेत, रात्रीचे 2:15. भाव आले आता ते चेक करतील आणि थोडा अंदाज देतील की काय असेल इश्यू. पाच ते 7 किलोमीटर पुढे एक गॅरेज आहे, तिथे आपल्याला ते गाडी बरोबर सोडणार आहे. त्याशिवाय काही ऑप्शन नाही, म्हणजे रात्र आपल्याला बाहेरच काढावं लागेल. सकाळी त्या गॅरेजवरती थांबून बघू काय होतं.
त्यानंतरच आपण तिथे गावामध्ये पोहोचू शकतो, त्याशिवाय काही नाही. शेवटी आपली गाडी बघा इथे टो झालेली आहे आणि देव करो कोणावरती अशी परिस्थिती येऊ नये. अशा वेळेला मदत मिळणं हे खूप कठीण असतो. माझं नाव अनिकेत काळे. पळसनाथ मोटर्स अँड क्रेन सर्व्हिस म्हणून आपलं वर्कशॉप पण आहे आणि क्रेन सर्व्हिस पण आहे. पुणे सोलापूर हायवेला डाळज नंबर 3मध्ये CNG पंपाच्या जवळ आपलं वर्कशॉप आहे. आणि आमचा नंबर फोटोमध्ये तर आहेत, पण 8208 85 45 14 हा माझा नंबर आहे. आणि आम्ही ही सेवा आम्ही 24 तास देतो. सुविधा बनवायची गए साल ती गाडी बंद ना यही सामान उतारत होतो. आमच्या ग्रुप मधला सर्व बनवती माणूस मंगेश सोबळे. कोंबडा खविसा बघ कसा तर. बस. तर मित्रांनो, फायनली आपला सामान त्या टेम्पोमध्ये लोड झालेला आहे. तो टेम्पो आपल्या रेस्क्यूसाठी आलेला आहे आणि आपण आता 120 किलोमीटर जे आपले आहेत आपण त्या टेम्पोने पुढे जाणार आहोत. तर आता बघू आपल्याला किती वेळामध्ये आपण तिथे पोहोचतो का. आणि आपले मित्र बघा एकदम थंडीमध्ये त्या टेम्पोमधून प्रवास करत आहेत. कंडिशन त्यांची एकदम वर्स आहे थंडीमध्ये. संजय हाँ ये अरे मस्ती तर सुप्रभात मित्रांनो, अजून आमची जर्नी संपलेली नाही आहे. दुपारी सुरुवात केली काल आम्ही 12 वाजता. अजून आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो नाही आहेत. एक 20 किलोमीटर अजून बाकी आहे. रात्री 1:30 दरम्यान एक कार आपली ब्रेकडाऊन झाली, जे सेकंड कार आपल्या बरोबर होती. त्याला टो करून आम्ही पाठवलं आणि नंतर पुढे जर्नी कंटिन्यू केलं. मध्ये मला पण झोप येत होती, तर थोडा वेळ गाडी साईडला उभी केली, 10 मिनिटं थोडं नॅप घेतलं. एक गाव क्रॉस करत होतो, तर एक पेट्रोल पंप दिसला इथे, तर तिथे थोडं बोलले की 5-10 मिनिटं थांबूया. आणि मंगेश, राजेश, राकेश, अनुभव अप्रतिम. आता यांचा अनुभव विचारायचा. टेम्पो मधून गेले ते खूप प्रेम आहे ना. खूप प्रेम आहे, पण हा तेवढा प्रेमाचा लायकीचा नाही. माझा तर अनुभव छान आहे. लास्ट टाइम मिस केला होता टेम्पो मध्ये, या वेळेला अनुभव घेतला अनुभव. ना मित्रांनो, जेव्हा आपण अशी जर्नी करतो ना, तर जर्नीमध्ये जोपर्यंत बोलतात ना आठवणी कसे राहणार, तर आठवणी राहण्यासाठी असे काही ना काहीतरी बोलतात ना गोष्टी घडतात, जे आपल्याला सदैव आयुष्यभर ते लक्षात राहतात. तर ह्या व्हिडिओमार्फत आपल्याला दिसत आहे. आणि काही म्हणजे 20 किलोमीटर क्रॉस केल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू, तेव्हा मी आपल्याला डिस्क्लोज करीन की आम्ही कुठे आलेलो आहोत. हे ट्रॅक्टर आहे आणि पूर्ण उसानी भरलेलं आहे.
तर मित्रांनो आपण फायनली ना आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. आपण टेंट घेऊन आलो आपल्यासाठी. 2 टेंट आहेत. तर टेंट आता आपण ते लावून घेऊया या ठिकाणी. टेंट नंबर 1 आणि टेंट नंबर 2 इथे आपल्याला मुक्काम करायचं होतं. तर आपण टेंट घेऊन आलो आणि हे बाहेरचा परिसर हे बघा. हा गावचा परिसर आपल्याला दाखवतोय. चारी साईडला शेत आहे. टोटल शेत. आणि या शेताच्या मध्ये 1 साईडला आम्ही टेंट लावलेला आहे. तर मी राहणार आणि माझे मित्र ह्या टेंटमध्ये आणि बाकीचे आमचे मित्र त्या टेंटमध्ये. तर आपण आपला टेंटमध्ये केलेला आहे प्रवेश. आणि टेंटचा हाईट बघा. हे बघा मी उभा आहे टेंटमध्ये. हा टेंटचा हाईट. इथे एक विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी. इथे एक विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी. आणि मस्त इथं वारा सुटलेला आहे. आणि कसं आहे ना, तर मित्रांनो मी आलो आहे सोलापूरला. आणि सोलापूरमध्ये कामठी हा गाव आहे. त्या ठिकाणी आलो. राहुल पांढरे आणि त्यांचे रिलेटिव्ह इथे राहतात. तर आम्ही कसं करतो की आम्ही जेव्हा पण येतो ना तर आम्ही त्यांच्या घरी थांबत नाही. आम्ही डायरेक्ट शेतावर येतो आणि शेताच्या मध्येच आम्ही थांबतो इथे. तर इथे आमचं 31 1 तारखेपर्यंत मुक्काम आहे. 2 तारखेला आम्ही पुन्हा मुंबईला इथून परतणार आहोत. आणि हे 5 ते 6 दिवसामध्ये ना बरंच काही तर मी एन्जॉयमेंट करणार आहे. ते सर्व मी व्हिज्युअल्स कॅप्चर करीन. आज ते टेंट लावलेलं आहे. मग नंतर टेंटची वेगळी मजा आहे. टेंटचा बाहेर मी काय काय करणार आहे काय नाही करणार हे सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर होप सो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि प्लीज आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि कमेंट्समध्ये पण मेन्शन करा की आपण असं कधी कॅम्पेनला गेले आहेत तर. आणि अशी आपली इच्छा आहे काय कॅम्पेन करायचं तर टेंट्स वगैरे घेऊन. कारण टेंट असला ना आपल्याकडे ते कसं माहिती आहे आपल्याला एक बेनिफिट हे असतो की आपण कुठेही मुक्काम करू शकतो. कोणावरती प्रेशर नसतो. आपल्याला जागा भेटली की ते टेंट लावलं तिथे मुक्काम केलं. आपलं झोपून वगैरे उठलं आपली तयारी झाली. टेंटला फोल्ड केलं आपल्याबरोबर टेंट घेऊन निघायचं. म्हणजे कोणाला त्याचा त्रास पण होत नाही. तर मित्रांनो आता मी झोपतो. दुपारचे 12 वाजलेले आहेत. तर मी आता सर्वांना गुड आफ्टरनून नाही पण गुड नाईट बोलतो. खूप थकलो मित्रांनो खूप थकलो. तर चला बाय गुड नाईट.